4 शतकांची किंवा 5 शतकांचा आपण प्रयत्न करू. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं शतक घेऊन येतोय साखलेवाडी एक्सप्रेस ऑफ निखिल साखळे. पुन्हा एकदा अनिल मडवीसाठी याचं उदाहरण दिलंय. मी साखलेवाडी एक्सप्रेस का म्हटलं याचं उदाहरण मात्र मित्रांनो यांनी दाखवून दिलंय. टिप्पा पडल्याच्या नंतरला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन टिपलाय चेंडू. काही चुकी नाही करत आहे. पहा मित्रांनो, अशी दर्जाची गोलंदाजी तुम्हाला करणं अपेक्षित आहे आणि गरजेचंच आहे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. तर मी दीपेश माने सर यांना सुद्धा मी विनंती करेल, आपण स्टेजवर यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. ओहो, मोठा फटका केलाच होता. वाह, अडवलाय चेंडू. संघासाठी मात्र 3 धावा. इकडे मात्र थर्ड मॅचच्या रिझनला असलेला जो क्षेत्ररक्षक आहे तर नक्कीच गावावरून आलेले ते म्हणजे हरवंडी संघाचे संदीप कुर्मे साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करत. या साहेब आपण विराजमान व्हायचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू टाकलेत आणि 2 चेंडूमध्ये मात्र 1 धावा मात्र इकडे खर्ची केले. स्ट्रायकवर असेल नवीन फलंदाज प्रमोद मडे. मगाशी काहीसा खेळ त्याच्या माध्यमातून काही दिसला नाही, परंतु इकडे मात्र खेळण्याचा गरजेचं आहे. परंतु हा नकारात्मक चेंडू सांगतायत पंच आपल्याला. दोन चेंडूमध्ये मात्र आता 2 धावा झालेल्या आहेत. बॉल टू रन इक्वेशन चालू आहे. पाहूया 4 चेंडू शिल्लक असतील या शतकातले निखिलचे. ओहो, पुढे टाकला परंतु प्रमोदने वळखून काढला की काय आणि हा कव्हरच्या रिजेने मारलेला चौकार. 1 बाउन्स 2 बाउन्स अँड 4. मुंबईमध्ये होणारी ही पहिली मला असं वाटते स्पर्धा असेल पावसाळी क्रिकेटची. ती म्हणजे आपल्या विभागामध्ये आयोजक असतील ते म्हणजे अक्षय देवघरे आणि नितेश कदम. नक्ष स्पोर्ट्स ओपनिंग चषक मात्र मित्रांनो ठेवला आहे. ओपनिंग चषक म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांनी स्वतः एक शॉप टाकलेलं आहे, ते म्हणजे कामोटे या ठिकाणी. 70-70ची फ्रँचाईज आहे त्यांच्याकडे. आपण पाहू शकाल मित्रांनो, त्यांनी सुद्धा जर्सी वेअर केले 70-70ची. तेच आजकाल सगळ्यांनाच 70-70 स्पोर्टचे मात्र मित्रांनो माहितीच असेल. चांगले चांगले टी शर्ट्स, ट्रॅक आणि शॉर्ट्स मित्रांनो त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. याचं निर्धाव चेंडू टाकला निखिल साखळे याने. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल साखळे प्रमोदसाठी. प्रमोदचा काहीसा खेळ आपल्याला अजून पाहायला मिळाला नाही. फटके अजून आले नाहीत मोठे. ओ बॉडीपासून लांब ठेवतोय फलंदाजाच्या. निखिलला माहिती आहे, मी जर त्याच्या एरियामध्ये जर त्याच्या झोनमध्ये मी जर चेंडू टाकले तर नक्कीच मला मोठे फटके पडतील. लगातारचा हा दुसरा चेंडू निर्धाव टाकला तो म्हणजे निखिल साखळे याने. 4 चेंडूमध्ये 2 धावसंख्या मात्र खर्ची केल्यात या ठिकाणी. तसेच सागर पाशीलकर यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. दादा आपण विराजमान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्ष स्पोर्ट्स ओपनिंग चषक आपलं स्वागत करत आहे. तसेच संदीप दादा कुर्मे आपण सुद्धा यायचं आहे. आपण या विभागातले सिनियर खेळाडू आहात. आपल्याच मार्गदर्शनावर मात्र हे यंगस्टर खेळाडू खेळत असताना आपण पाहावा. यस, शतक इकडे मात्र संपलंय. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन येतो प्रतीक उतेकर. पाहूया हा सामना मात्र नॉकआउटचे असणारे सगळे सामने. पुन्हा एकदा पुढे टाकला तर चेंडू वळकून काढला प्रमोद याने. मोठा फटका खेळलाय जरून तू क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू मात्र सापडत नाहीये.
शोधावे लागेल मित्रांनो तुम्हाला. इकडे तिकडे मात्र इकडे धावून काढल्यात. 3 धावसंख्या इकडे मात्र धावून काढल्यात. यस सर, इकडे हाच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला चेंडू शोधून काढायचा आहे गवतामध्ये. जसं बिलामध्ये आपण खेकडा काढतो ना खेकडा, तसा हा गवतातून तुम्हाला बॉल शोधून काढायचा आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अनिल मडवी. मगाशी मोठा फटका खेळला. हो, बिमर बॉल टाकलाय. पंच इकडे मात्र दंडात्मक कारवाई करतायत. फ्री हिट असेल मात्र मेजवानी दिले इकडे. नो बॉल अँड फ्री हिट. हा बॉल इम्पॉर्टंट असेल अनिल मडवीसाठी कारण का फ्री हिट आहे. ओहो, घुमाया, लगाया, गया, छक्का. क्या लगाया है भाई, रिप्ले में देखो भाई. जैसे म्यान से तलवार निकालते हैं वैसे इसने बैट घुमाया भैया. और गया कहा, सारसोले में गया. सारसोले में, सॉरी बाजू में गाँव है सारसोले, कुक्षेत्र में थोड़ा कंफ्यूज हो जाते हैं. ओहो भाई, बॉल मंगाना पड़ेगा अक्षय. बॉल मंगाना पड़ेगा. मॅच बॉल आलाय. पहा मित्रांनो, काय मोठा फटका होता. मी मगाशीच उल्लेख केला, हा फलंदाज हार्ड हिटरच आहे. ह्याच्या पाळ्यामध्ये, ह्याच्या झोनमध्ये जर तुम्ही चेंडू दिला तर तुम्ही नक्कीच ह्याचा भुगतान तुम्हाला करावा लागेल. निखिलने कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु प्रत्येक इकडे मात्र गचाळ गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा, ओहो, पुलटा चेंडू होता. बॅट नक्की फिरवले. क्षेत्ररक्षक येतोय. यस, काही चुकी नाही करणारे क्षेत्ररक्षण. सतीश यांनी चांगली मात्र झेल टिपला इकडे. उलटा चेंडू होता, कन्वर्ट नाही करू शकले, परंतु प्रॉपर जजमेंट घेतलं कॅच साठी सतीश याने. काऊ कॉर्नरच्या दिशेने पहा, सुरेख झेल. थोडासा अजून पाठीमागे आला असता तर नक्की षटकार होता. नवीन आलेला फलंदाज अनिकेत आहे ना, कोण आहे अनिकेत? नवीन आलेला फलंदाज अनिकेत वनडाऊनच्या रूपाने. अनिल मडवी बाद झाले. तर अनिल मडवी जर मला असं वाटतं मैदानावर जर थांबले असते तर स्कोअर नक्कीच मोठा आपल्याला पाहायला मिळाला असता, कारण का मोठे फटके येत होते त्याच्या बॅटीतून. ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता. रनआउटची संधी इकडे मात्र गमावली निखिल सपकाळ्याने. पंच कळवतात नकारात्मक चेंडू आणि +1 म्हणजे 2 धावा इकडे मात्र मिळतील. इकडे मात्र गोलंदाजाला ताकीद दिली. 1 बाउन्स दिलाय. पाहूया पुन्हा एकदा. फलंदाज प्रमोद स्ट्राईकवर असतील. सलामीवर आले ते फलंदाज. ओ, शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता जरूर, परंतु बॅटीची इनसाइड एज लागली. पाहूया दुसरा रनाचा प्रयत्न असेल का. नाही, चांगला थ्रो केलाय नयन अवघडे याने. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 20. एक गड्याच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या शतकातले. हे शतक मात्र थोडंसं खर्चिक असेल ते म्हणजे साखलेवाडी संघाला, कारण का विचार केला निखिलचा तर निखिलने मात्र 7 धावसंख्या खर्ची केल्या होत्या. तिकडून मात्र प्रत्येकने आतापर्यंत 13 धावसंख्या खर्ची केल्या. पुन्हा एकदा इकडे मात्र 1 धावून काढले लेग बायच्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा प्रमोदसाठी शेवटचा चेंडू शिल्लक. प्रत्येकाचा काय होतंय, मोठा फटका येणं गरजेचं आहे. ओहो, ग्लास केला फटका जरूर. सतीश येतोय मगाशी. ओ, इकडे मात्र 1 बाउन्स चौकार. नक्कीच इकडे मात्र गोलंदाज थोडासा नाखुश असेल. पहा, फटक्यावरती नजर ठेवली, फटक्याच्या समोर बॅट आणली बॉल आणि इकडे मात्र चेंडू सीमारेषा पार टोळवलाय प्रमोद याने. दोन शतकच्या अखेरीस धावसंख्या झाली 25. जर सरासरी पहा तर 12.5 साडेबाराच्या
हिशोबाने मात्र इकडे रन बनवले आहेत। नवीन गोलंदाज असेल नयन अवघडे, मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पाहूया आता त्या अपेक्षित असणार आहे त्या गोलंदाजी करण्याचं। सकाळपासून जर मित्रांनो आपण पाहत असाल तर सुभाष कोंडे आणि गणेशदादा रणपिसे सुद्धा हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असाल। नवीन गोलंदाज नयन अवघडे स्ट्राईकवर असेल ते म्हणजे अनिकेत, अजून एकच चेंडू मात्र फेस केला त्याने। ओहो पुढे टाकला तर चेंडू मात्र संधी निर्माण होती रनआउटची, परंतु निखिल गमावतोय। पंच कळवतात हा नकारात्मक चेंडू आहे आणि त्याच्यावरती एक धाव मात्र धावून काढले। 1+1। पुन्हा एकदा प्रमोद तयार असतील। इथून मात्र अजूनही 10 धावसंख्या आली तर फाईट चांगली होणार आहे, कारण का समोर सुद्धा चांगला बलाढ्य संघ आहे। हो मोठा फटका केलाचा होता, ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे लकी, उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव मात्र इकडे धाव करतील। ओहो इकडे मात्र प्रमोदला स्ट्राईकवर आणण्याचं गरजेचं होतं, अनिकेत मात्र इकडे सॅक्रिफाईस करतोय विकेट आपली। त्यांना माहिती आहे मोठे फटके पाहिजेत, कारण का समोर सुद्धा चांगला बलाढ्य संघ आहे, रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये खेळत आहे निखिल सपकाळ, निखिल साखळे, तसे प्रत्येक उत्तेकर सुद्धा। नवीन फलंदाज मला असं वाटतंय कोण आहे भाऊ, नवीन बॅट्समॅन मनोज ना, मनोज आहे ना, मनोज नवीन आलेला फलंदाज मनोज असेल। पुन्हा एकदा प्रमोद मडवी स्ट्राईकवर असेल। आता नयन अवघडे काय करतोय, ओहो वा मोठा फटका खेळला सतीश, ओहो चिखलमध्ये माकलाय जरूर, परंतु चेंडू अडवलाय आपला। संघासाठी मात्र 2 धावा मात्र वाचवलं तिकडे। रिप्लेमध्ये तुम्ही पहा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण साखलेवाडी संघाचं। नक्कीच आता काय वाटणार नाही, रात्री झोपल्यावर बरोबर समजेल। पुन्हा एकदा गोलंदाज तयार नयन अवघडे, समोर असेल प्रमोद मडवी। ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटिंगची इनसाइड एज, टायमिंग काय प्रॉपर होत नाहीये, दुसऱ्या रनाचं मात्र संधी करतोय तयार, परंतु इकडे मात्र लकी चूक करतोय। लकी 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 क्या कर दिया तूने, यहाँ पे रनआउट था पर तूने छोड़ दिया मेरे भाई। लकी ने यहाँ पे रनआउट छोड़ दिया, कोई बात नहीं मेरे दोस्त, फिर एक बार आएगा मौका। पुन्हा एकदा प्रमोद, वाह चांगली गोलंदाजी, टिप्पा अचूक, एसटी रक्षकाने काही चुकी नाही केली, निर्धाव चेंडू येतोय। चार चेंडू झाले आतापर्यंत आणि 7 धावसंख्या मात्र खर्च केला तिकडे नयन अवघडेने। चांगली गोलंदाजी केली मित्रांनो, प्रतीकचं कुठेतरी महागडं शतक आलंय असं म्हणावं लागेल मित्रांनो थोडंसं। ओ मोठा फटका केला होता, बॅटीची वरची इनसाइड एज लागली, चांगलं क्षेत्ररक्षण होतं थर्ड मॅन रिझनला। थर्ड मॅन रिझनला तो म्हणजे क्षेत्ररक्षण आहे, तो म्हणजे लव। चांगली फिल्डिंग करत आहे, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी आपले संघासाठी मला असं वाटतं 4 ते 5 धावा मात्र अडवल्यात नक्कीच। आता मला असं वाटतं लेफ्ट हँड नवीनच फलंदाज आलेला मनोज लेफ्ट हँडेड आहे आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल होतं आहे, कारण का लेफ्ट हँड बॅट्समन आला आहे मित्रांनो, आणि लेफ्ट हँडसाठी षटकार जो थोडासा मला असं वाटतं जवळ आहे। पाहूया काय करतोय मनोज कडापे संघाकडून, थोडंसं स्पीडअप घ्यायचं प्लीज। ओ इकडे मात्र रनअप फॉलोअपमध्ये थोडंसं चुकी करतोय। पुन्हा एकदा पाहूया काय होतंय, शेवटचा चेंडू, ओहो माय गॉड,
थोड़ा सा बाउंसर चेंडू होता और यहाँ पे बॉल लगाए सीधा जाके मुंह पे। रिप्ले में दिखेगा, ये शतक संपले। रिप्ले में देखो अब भैया, क्या गेंद डाली नयन ने, सीधा जाए के लगा, ये चक सीधा लगाए पट्टे से शॉट। भैया आराम से खेलिए, आराम से खेलिए। आणि 35 धावसंख्येचं लक्ष असेल। सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो, कारण का साखलेवाडी संघ सुद्धा हार मानणार नाहीये। प्रमोद मडवी नाबाद 19 धावसंख्येवर खेळत होता। पहा निखिल साखळे यांनी 7 धावसंख्या खर्ची केलं, 3 बॉल डॉट काढले। त्याच्यानंतर प्रतीक उतेकरने 18 धावसंख्या खर्ची केल्या, 1 विकेट घेतला, परंतु थोडीशी खर्ची कव्हर होती। त्याच्यानंतर नयन अवघडे यांनी 8 धावसंख्या खर्ची केल्या, 2 बॉल डॉट काढले। धावसंख्या 35 टार्गेट आहे। साखलेवाडी संघ आपण फलंदाज पाठवतोय आणि कडबे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। कडबे संघ येस लाईन मध्ये जायचं। वा, डिसिप्लिन असणं गरजेचं आहे मित्रांनो। जसं आपण शाळेमध्ये जातो, आपल्याला शिक्षक सांगतात तुम्ही ID कार्ड घाला, तुम्ही इन करा, तसेच तुम्ही इकडे क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला डिसिप्लिन असणं गरजेचं आहे। येस, इकडे मात्र क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं कडापे संघ, तसेच साखलेवाडी संघ आपण दोन्ही सलामीवीर फलंदाज पाठवून द्यायचा आहे। लक्ष स्पोर्ट्स ओपनिंग चषक 2024 आयोजक असतील ते म्हणजे अक्षय देवकरे आणि नितेश कदम, दोन्ही मित्र। या मित्रांनी मात्र चांगली योजना राबवली। आपल्या विभागातील खेळाडू त्यांना एक प्लॅटफॉर्म, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे असं त्यांचं एक महत्त्वाचा उल्लेख आहे की आपल्या खेळाडूंना चान्स मिळावा, ते कुठेतरी जाऊन पुढे गेले पाहिजे। त्यांनी आपली संधी आणि आपला चान्स मिळवला पाहिजे। आपले खेळाडूसुद्धा रायगड नव्हे तर भिवंडी तसेच ठाणे ह्या ठिकाणी सुद्धा आपले खेळाडू खेळले पाहिजे। नक्कीच आम्ही काल चर्चा करत होतो, त्यांच्या चर्चेमध्ये आम्हाला समजून आलं की आपले खेळाडू कुठेतरी मागे आहेत। का? कारण का त्यांना प्लॅटफॉर्म नाही मिळत, तर तेच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी हे मात्र चषक आज आयोजित केलं आहे। नक्कीच खूप चांगले विचार आहेत त्यांचे, दोघं मित्र आहेत, चांगले वेल सेटेड आहेत। नक्कीच अशी स्पर्धा त्यांच्याकडून होणे गरजेचं आहे। नुकताच कामोटेमध्ये त्यांनी आपलं स्पोर्ट्सवेअर म्हणजे 70-70ची फ्रँचाईज त्यांनी घेतलेली आहे आणि तिकडे त्यांचं स्पोर्ट्स टाकलेलं आहे, तर आपण जाऊन सुद्धा परचेस करू शकतो। प्रोडक्ट खूप चांगले आहेत। येस, सामना चालू करायचा आहे। साखलेवाडी संघ कर्णधार वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतो म्हणजे गोलंदाज प्रमोद मडवी आणि सलामीवर आलेलं फलंदाज प्रतीक उतेकर आणि तसेच निखिल सकपाळ। या निखिल सकपाळचं सांगत झालं तर मित्रांनो, खूप कमी वयामध्ये ह्या खेळाडूंनी आपले संघामध्ये स्थान बनवलं। आम्ही जेव्हा त्याला निजामपूर संघाचा कर्णधार आणि कुंभारते संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे। नक्कीच मी निखिलचा आवर्जून उल्लेख करेल। खूप कमी वयामध्ये त्यांनी आपलं स्थान बनवलं आपल्या संघामध्ये। ओ शॉर्ट बॉल होता, संधी निर्माण केली। यस, पहिल्याच चेंडूमध्ये बाद झाला निखिल सकपाळ। मोठा मासा मात्र इकडे जाळ्याला लागलाय। बघा रिप्लेमध्ये स्लोअर 1 होता, ओळखला नाही काहीसा आणि झेल बाद झालाय। अनिल मडवींनी काही चूक नाही केली आहे। तेच मगाशी मी उल्लेख केला मित्रांनो निखिल सकपाळ याचा। खूप कमी वेळामध्ये त्यांनी आपलं स्थान इकडे मात्र निर्माण केलं आपल्या संघामध्ये। जेव्हा तो खूप लहान होता तेव्हा आम्ही पाहायचो, तो फक्त प्रॅक्टिस करायचा, त्याला तेव्हा त्याच्या संघामध्ये स्थान नव्हतं,
परंतु बोलतात ना, कष्टाच्या अपयशामध्ये आपलं यश नक्कीच टाकायला पाहिजे. त्यांनी ते मात्र केलं आणि तिकडे मात्र आपली संधी निर्माण केली आणि आज आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू बनलाय तो. ओ निखिल साखळे आलेत आणि मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, परंतु दोन मात्र धावून काढतायत. वाह, काय बॅकअप आहे मित्रांनो. एक्स्ट्री रक्षक कुठून आला पहा. पुन्हा एकदा ओ शॉर्ट पिच चेंडू होता. निजामपूर संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा टॉससाठी. येस, सागर पाशीलकर आलेले आहेत. मोठा फटका खेळायचा होता पण परंतु निखिल साखळेच्या बॅटीला काही स्पर्श झाला नाही प्रॉपर. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन तयार प्रमोद मडवी निखिलसाठी. शॉर्ट पिच चेंडू होता, पाठी आपटला काहीसा, परंतु फलंदाजाला काही समजलं नाहीये. एक मात्र धावून इकडे धाव काढलेली आहे. इथे मात्र टॉस होतोय ते म्हणजे निजामपूर आणि कुंभार ते संघामध्ये. टॉस जिंकलाय ते म्हणजे कुंभार ते संघाने. वाह, काय क्विक डिसिजन आहे. पुन्हा एकदा प्रत्येक स्ट्राईकवर असेल. ब्लॉक आउट पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका खेळत होता परंतु काहीच खेळू शकले नाहीये. इकडे मात्र पुन्हा एकदा सिंगल एकदा काढले. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले प्रमोद मडवी आणि त्यांना माहिती आहे निखिल सपकाळला एक मोठा मासा होता तो जो जाळ्याला लागलाय. त्याच्यानंतरला सुद्धा रन आपल्याला फक्त अडवायचे आहेत, तेच मात्र काम करतोय. पहा क्षेत्ररक्षण तुम्ही फिल्डिंग सजवली आहेत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, सुंदर ग्राफिक्स आहेत. ओहो, पुन्हा एकदा स्लोवर वन. कारण का सिमेंट पिचवर तुम्हाला चेंडू लागतात फास्ट. ओ माय गॉड, नकारात्मक चेंडू. पंच कळवत आहेत. थर्ड अंपायर डिसिजन नाही आहेत, रिव्ह्यू नाही आहे. पंच जे देतील ऑन फील्डला तेच आहे, रिव्ह्यू नाही आहे सर, रिव्ह्यू नाही आहे. निकुंज शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, पाहूया प्रमोदाचा. हा नकारात्मक चेंडू टाकलाय, पंच कळवत आपल्याला. ओह वाह, काय फटका खेळला मित्रांनो. गलपाटला, सांडला. क्षेत्ररक्षण मात्र दर्जा चांगला होता परंतु चिकळ आहे मित्रांनो, काय करू शकत नाही तिकडं. चांगला फटका खेळला, स्ट्रेट डाऊन. पहा स्लो मोशन मध्ये, जशी काय घसरगुंडीच आहे. इकडे मात्र शतक संपते. शतकच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 9. कडापे संघ आपला 12वा प्रतिनिधी आला नाहीये, आम्हाला नावाचा उल्लेख करू नाही शकत. बॉलर अक्षय, सूरज प्रत्येक स्ट्राईकवर असेल, पाहूया. ओहो, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. येस, पंचांनी आपल्याला सांगितलंय की हा फलंदाज बाद झालाय आणि इकडे मात्र विकेट मिळाले ते म्हणजे सूरज याला. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त झाले. जिथे गावचे सदस्य तसेच सिनियर खेळाडू प्रदीप जाधव साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. आणि मी आमंत्रित करतो आपला व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. यस, नवीन फलंदाज
आला तो म्हणजे भावेश सपकाळ, निखिळ सपकाळ यांचे भाऊ. मित्रांनो आम्ही यांचे स्टेटस बघत असतो, प्रॅक्टिसच्या दरम्यान खूप चांगला खेळ करतात. तसेच येलवडे संघाचे कर्णधार मिलिंद चाळके सुद्धा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. आता आपण यायचं मिलिंद चाळके यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा स्वागत आहे दादा. तसेच सूरज पासिलकर निजामपूर एक्सप्रेस. यश भावेश मात्र प्रयत्न करतोय, परंतु ह्या प्रयत्नाला परिकष्ट येत नाहीये. एक धाव इकडे मात्र धावून काढले. सूरज चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूमध्ये मात्र प्रतीकचा विकेट घेतला, त्याच्यानंतरला मात्र भावेशला आमंत्रित केलं आणि त्याच्यानंतरला सिंगल डबल्सने इकडे धावपळ मात्र धावत राहिले. पुन्हा एकदा सूरज निखिलसाठी. ओहो स्लोअर वन होता, काही समजलं नाहीये. निखिलला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले मित्रांनो. निखिलला हात काही खोलून देत नाहीयेत. जर धाव संख्येचा विचार केला तर 12 धावसंख्या झाली आतापर्यंत. हा निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. समीकरण खूप मोठं आहे अजून. जर इकडून 2 मोठे फटके जर आले तर सामना थोडासा मात्र साखरेवाडी संघासमोर झुकू शकतो. 8 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. पाहूया निखिल काय करतोय. ओहो वाह, स्टँड अँड डिलिव्हर, बिग हिट, षटकार. मी म्हटलं होतं निखिलला हात कवळून देत नाहीये, पण निखिल मात्र ऐकत नाहीये. मोठा फटका खेळलाय. 17 धावसंख्या इकडे मात्र राहिलाय. 7 चेंडूमध्ये 17 धावसंख्या. समीकरण थोडंसं मात्र सोपं करून ठेवले साखरेवाडी संघाला. जर इकडून मात्र निखिलला अजून 5 चेंडू जर फेस केले तर नक्की सामना खुळा करून देऊ शकतो. क्षमता आहे मित्रांनो निखिलकडे. मित्रांनो मी मगाशी एक नियमाचा उल्लेख केला. जर तुम्ही खेळत असताना म्हणजे क्रिकेट खेळत असताना दरम्यान आपला रबर बॉलच्या आपल्या, तर बॉल जर तुमचा फुटला तर तुम्हाला तो डेड बॉल देता येणार नाही आहे. ओके. ओहो वाह, काय चेंडू टाकला. येस, शतक संपलंय. शतकच्या अखेरीस धावसंख्या द्यायला ती म्हणजे 18. येस, मी मगाशी एक नियमाचा उल्लेख करत होतो. जर चेंडू काहीसा जर फुटला तर त्या चेंडूवर जर षटकार आला असेल तर तो तुम्हाला षटकारच दिला जाईल, आणि जर त्या चेंडूवरती विकेट आला असेल तर तुम्हाला विकेटच मिळाली जाईल. या मात्र नियमाचा तुम्ही आवर्जून नोंद करून घ्या. 17 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. नवीन गोलंदाज कोण आहे बॉलर? अक्षय. ओहो, भावेशसाठी बिमर होता, परंतु पंच कळवतायत हा बिमर आहे. मोठा फटका खेळत होता भावेशला, परंतु नाखुश असेल. फ्री हिट आहे. मेजवानी परत एकदा निखिलसाठी. पुन्हा एकदा. Oh my God, that's a huge and big hit. षटकार. मित्रांनो काय फटका होता. रिप्ले मध्ये तुम्ही पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये फॉर्च्यून इव्हेंट्स माध्यमातून. बॅटी खालचा बॉल त्याने उचलला आणि जो कनेक्ट झाला मित्रांनो सीधा बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर. पहिला का दुसरा? पहिला नाही, दुसरा. ओके. आता मात्र सामना थोडासा खुला करून ठेवला. 5 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं होतं निखिलला खेळणं गरजेचंच आहे. पाहूया. ओ माय गॉड, दॅट्स परत एकदा
वा काय खेळत होते मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होत्या निखिलसाठी. पंचांचा इशाराचा यायचं पण मात्र इकडे वेळ घेतला नाही त्यांनी, क्रीज स्वतःहून सोडली. दॅट्स द क्रिकेट ऑफ द स्पिरिट. येस सर, स्पोर्ट्स स्पिरिट्स दाखवले मित्रांनो. पंचांचा इशारा येण्याची वाट पाहिली नाही, त्यांनी स्वतःहून आपली पॉपिंग क्रीज सोडून दिली आणि आपल्या मैदानाचा ताबा त्यांनी सोडून दिला. ह्याला म्हणतात मित्रांनो स्पोर्ट्स स्पिरिट. नक्कीच खेळाडू असाच असावा, त्याने सगळ्या गोष्टी ह्या मात्र आपल्या पाळाव्या. पंचांच्या इशाऱ्याच्या वेट नाही केला त्याने, चांगली खेळाडू वृत्ती. उलटा चेंडू होता परंतु मात्र इकडे गलपाटला, तोही गलपाटला. यस, मी मगाशी म्हटलं होतं सिमेंट विकेट आहे, स्टड्स घातला तर तुम्ही स्केट होणारच. रिव्ह्यू नाहीये तुम्हाला. पंचांचा शेवटचा आहे. ऑन फील्ड जे असेल डिसिजन तुम्ही द्या, आपल्याला इकडे अँगल घेता नाही येते. तुम्ही जे डिसिजन द्याल ते फायनल असावं. यस, इकडे मात्र रिव्ह्यू घेतला आणि त्या रिव्ह्यूचं मात्र सक्सेसफुल ठरलंय. नो बॉल दिलाय. यस, आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मित्रांनो पाहाल सुंदर ग्राफिक्स, आणि त्या ग्राफिकच्या माध्यमातून आपल्याला हा अँगल बघायला मिळाला आणि हा नो बॉलचा फायदा ठरला तो म्हणजे साखलेवाडी संघाला. आणि हा मला असं वाटतं फ्री हिट असावा पंचचा. यस येस, इकडे मात्र रिव्ह्यूचा फायदा इकडे मात्र साखलेवाडी संघाला झाला. आणि आता समीकरण मला असं वाटतं 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. आता कर्णधार स्वतः मात्र इकडे ही धुरा पार पाडणार आहे. नौका फलंदाज आहे, स्ट्रायकर भावेश सपकाळ आणि गोलंदाज असेल तो म्हणजे अनिल मडवी. एक्सपिरियन्स आहे गोलंदाजाला, पाहूया तर एक्सपिरियन्सचा कुठपर्यंत फायदा मित्र इकडे मिळवतोय गोलंदाज अनिल मडवी. ओहो, स्लोअर म्हणून होता परंतु पंच कळवतात हा नकारात्मक चेंडू आहे. आता 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. साखलेवाडी संघासमोर इकडे मात्र थोडंसं सोपं आव्हानच नाही, परंतु रबल बॉल क्रिकेट आहे मित्रांनो, सांगू नाही शकत काही होऊ शकतं. कधी काढायचं कधी साखलेवाडी. आणि इकडे मात्र भावेश बाद होतात की काय. ओके, फ्रीट आहे. ओके, फ्रीट कंटिन्यू होती. बोला पाहिजे. पाहूया पुन्हा एकदा भावेश सपकाळ. ओहो, हेलिकॉप्टर फटका. क्षेत्ररक्षक इकडे मात्र काय न करू शकत. मला असं वाटतं हा विनिंग शॉट असावा. आता 2 चेंडू मध्ये 2 धावा. नो प्लस 1 नंतर काय झालं रे. नो प्लस 1 एक डॉट आला वाटतं.
2 चेंडू आणि 2 धावसंख्या. कंपल्सरी चेसिंग असणार आहे मित्रांनो. पाहूया भावेश सपकाळ काय होतंय मित्रांनो. ठरल का हिरो. मला असं वाटतं आज इंस्टाला रील्स आता येणारच आहे. काय भावेश पुन्हा एकदा. ओ इकडे मात्र नकारात्मक चेंडू टाकतोय. पंच कळवत आहेत आणि इकडे मात्र सतीश बाद होतोय, रनआउट होतोय. भावेशला कॉन्फिडंट आहे मी मारणार फटका नक्कीच सांगतोय आपल्या संघाला. नवीन आलेला फलंदाज रनआउट होतोय सतीश. त्याची जागा भरून काढतोय नीळ साखळे सॉरी सकपाळ. नीळ सकपाळ. यापुढील होणारा सामना त्यांनी सज्ज राहायचे. दोन्ही कर्णधार नोंद घ्यायचे. निजामपूर विरुद्ध कुंभारते हाय व्होल्टेज सामना होणार आहे मित्रांनो. कुठेही जाऊ नका म्हणून रामच्या सोबत रामलीला मैदानामध्ये. मी म्हटलं दॅट इज द हिरो आणि हिरो ठरला भावेश सपकाळ आपल्या संघासाठी. मॅच जिंकून दिले. पहा विनिंग सेलिब्रेशन. आज काय रविवार आहे दादा. आज काय लोलवशील तू. हा मग गटारी संपली. हा इकडे मात्र सामना जिंकून दिलाय भावेश सपकाळ याने. विनिंग सेलिब्रेशन केलंय. आज मात्र इकडे व्हिडिओ व्हायरल होणार की काय. नक्कीच आपलं इंस्टाग्रामला सुद्धा ऑफिशियल पेज आहेत. एक निजामपूर क्रिकेट असोसिएशनचं एक पेज आहे. तसेच एक माणगाव निजामपूर असोसिएशनच्या माध्यमातून पेजसुद्धा एक ओपन केलं आहे. खूप चांगल्या रीतीने ते आपलं कामगिरी पार पाडत असतात मित्रांनो. मी नक्की